विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपुरते न थांबता स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज व्हावे आणि कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी IAS, IPS घडविण्यासाठी दर्जेदार मार्गदर्शनाची गरज आहे असे सांगत भविष्यातील स्पर्धांसाठी आतापासून तयारी काळाची गरज आहे असे उद्गार आमदार अनिकेत तटकरे यांनी काढले। ते रोह्यात भाजप व भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यात बोलत होते। यावेळी त्यांनी असेही सांगितले की रोह्यात CBSE शाळा, IIIT अभ्यासक्रम आणि रोबोटिक्स लॅब उभारण्याचा प्रयत्न आहे। हा सोहळा रोहा येथील डॉक्टर CB देशमुख सभागृहात पार पडला। यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, शिक्षण सभापती रवींद्र साळके, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक रोशन चाफेकर, ITM उपप्राचार्य संकेत गोरे, डॉक्टर रंजना म्हात्रे, तालुका अध्यक्ष अमित घाग, शहर अध्यक्ष सुमित रिजबूड, रिया कासार, नरेश कोकरे, हाजी कोटारी, युवा मोर्चा सरचिटणीस वैभव कुलकर्णी यांसह शिक्षक, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैकुंठ आपण केला की आता अटल सेतूमुळे मुंबई जरूर जवळ आले, पण त्याचबरोबरच ग्रामीण भागात असेल की आपल्या रोहा सारख्या आमच्या शहरामध्ये किंवा दक्षिण रायगडमध्ये शिकत असलेले विद्यार्थी असतील यांना आता पुढे शिक्षणाकरता मुंबई, पुणे या ठिकाणी तर जाणं गरजेचं त्या ठिकाणी झालेलंच आहे, कारण पुणे हे शिक्षणाचं बाहेरघर म्हणून नेहमीच ओळखलं जाते आणि राज्यातूनच नव्हे देशभरातून जगभरातून पुण्यामध्ये आज शिकायला विद्यार्थी बंधू भगिनी आलेले आपल्याला पाहायला मिळेल। अशा वेळेस या महानगरांमध्ये जात असताना आपल्या विद्यार्थ्यांना सर मार्गदर्शन देणं, त्यांना तिथल्या ॲटमॉस्फिअर करता तयार करणं हे काळाची गरज आहे असं मला वाटतं। कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आपण एखादी शाळा जरी बदलली तरी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये शिक्षणाचे एकंदरीत जे काही एन्व्हायरमेंट असतं, त्यांचं तिथलं वातावरण असतं, याच्यात जरा जरी बदल झाला तरी आज त्या ठिकाणी त्यांच्या एकंदरीत परफॉर्मन्सवर फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहायला गेलं तर खरं तर आम्ही ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस गुरुजनांमधला आणि विद्यार्थ्यांमधला संवाद जो असायचा तो अत्यंत अल्प असायचा। अल्प म्हणजे शिक्षणापुरता असायचा, एक आदरपूर्व धाक असायचा। आता तो धाक राहिलेला असं मी काही म्हणणार नाही, तर तो परत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल। पण कळत नकळत पालकवर्ग सुद्धा आधीच्या कालखंडामध्ये आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो, आपण जेव्हा शाळेमध्ये होतो, वैकुंठ शाळेत होतो, त्यावेळेस बऱ्याच वेळेला आपल्या वडिलांना आपण किती आहोत हे सुद्धा माहिती असायचं का नसायचं, कारण मी तो अनुभवला की काय त्या बाबतीत त्यांच्यावर टीका करणार नाही किंवा त्याच्या बाबतीत बोलणार नाही, कारण ते त्यांच्या परीने काम करत होते। मी असेल, आदित्य असेल, आम्ही शिक्षण घेत होतो, पण शाळेतलं कुठलीही कंप्लेंट कधी पालकापर्यंत गेली म्हणून पालक कधी शाळेत आले आणि त्या शाळेवर किंवा त्या शिक्षकांवर रोशन कधी बोललेत असं कधी झालं नाही। उलट आज चांगला अभ्यास करत नाही म्हणून 4 धपाटे अधिकचे मारा असं सुद्धा सांगणारे आमचे पालक त्या कालखंडामध्ये होते। आता उलट पालक प्रश्न विचारतात शिक्षकांना का त्याला ओरडलं म्हणून। म्हणजे मी कोणावर काय टीका करणार नाही, तर परत म्हणतील काय आम्ही बोल इथं आम्हाला बोलवलं आणि शाळेजवळच आमदारांनी दिले का काय। पण ही वस्तुस्थिती मित्रांनो आपल्याला नाकारता येणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।